भाई लोक मग आज आमचा नाशिकला मिरच्या भरायला आलो यारला तरी बी आमच्या मास्तर लावले भरायला त्या इच्छी नको ते वेळेस आम्हाला लावते भरायला कंटेनर दाखवलं खोगली बॉलिंग काय आज रक्षाबंधनाचं भरायला लावले भेंडी कंटेनर लावलंय वॉशिंगला धुतला कंटेनर धुवून घ्यायचा चांगला भरत नाही ते आई घरी आता करायची सेटिंग मामाला म्हणलं मामापरती सेटिंग करायला जाऊन द्या त्याला म्हणलं सील घेतला आता पोटाला लागलेली भूक जरा म्हणलं नाश्ता करावा मस्तपैकी 2 समोसा भाजी त्याला मिरच्या काय चव नाही तर काय करा नावाशिवाय खायला लागतं घरचंच बरं असतं बाहेरचं नाही खावं आलो तर शिळपाट्याला जाम आईला ह्या जामनं जिंदगी झंडी गेली आमची इकडं तिकडं सगळीकडे जामच जाम आता आलोय बघा भिवंडीला टन मारायला बघा सगळं जाम कुठं पण बघा जाम शिवाय हेच आज मला सुट्टी असं मोकळं घावल तरी आलो पुढं समृद्धीच्या अलीकडं समृद्धीच्या लागला बोगदा समृद्धीच्या बोगद्यात आहे बोगद्यात कसं एकदम वातावरण आईला आमच्या आठच्या वस्तीची लाईट असेल त्यानंच खाल्ली या बोगद्याला काय भेंडी रे बाबा आलो नाशिकच्या मागं घोटीला आहे बघ कसं वातावरण सकाळ सकाळी आंघोळ करावी म्हणलं मस्त पैकी पहिलं समृद्धीच्या बोगदा आहे बघा 8 किलोमीटर अशी गाडी पळते 80-90 हे दूर जा संगत बघायचंय का आता बोगदा आहे बोगद्याचा हळूहळू नाहीतर आपल्याला टांगा पलटवायला काही वेळ नाही लागायचा नीट चालवावी गाडी सकाळी आलं तर हे निघून तर टांगा पलटी केलेलाच होता म्हणजे आपण पण चांगलं नीट चालावं आले बरं का गेटला आता NSI GT ला आहे आता म्हणलं जरा टेम्परेचर आणावं टेम्परेचर थांबलं आता जायचं त्याच्याकडून टेम्परेचर घेऊन घ्यायचं गाडी खाली करायची आतमध्ये कसं आहे वातावरण बघा मस्त ही NSI GT गेट मस्त खाली करायचं